तर मी असं म्हटलं होतं की मनुस्मृती हा ग्रंथ जर नीट मूळ मनुस्मृती जर वाचली असती तर कदाचित ती जाळली नसती असं मी बोललो. आता ह्याच्या पाठीमागे बोलण्याचा माझा मूळ उद्देश असा आहे की मला असं म्हणायचंय की हिंदुत्व ह्या विषयावर बोलत असताना हिंदू धर्मातले जे सगळे धर्मग्रंथ आहेत, भगवद्गीता आहे, रामायण आहे, महाभारत आहे, 4 वेद, उपनिषद, पुराण, मनुस्मृती, तर हे सगळं आपण वाचतच नाही. हे जर वाचलं तर आपल्याला कळेल की त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय. हा माझा मूळ उद्देश आहे त्या पाठीमागं बोलण्याचा. त्यामुळं मी असं म्हटलं की मनुस्मृती, वेद, उपनिषद संपूर्ण भाषण युट्यूबवर अवेलेबल आहे, तुम्ही ते बघू शकता. की जर मनुस्मृती मूळ जर वाचली, त्याची अनेक रूपं झाली, त्याचं ट्रान्सलेशन केलं गेलं आणि अशा अनेक गोष्टी घडल्या. आता बाबासाहेबांनी नंतर जेव्हा मनुस्मृती जाळल्यानंतर हिंदू कोड बिल बनवताना मनुस्मृतीचा वापर त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे. मनुस्मृती ही आधाराला घेतलेली आहे, हे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. पण तरीसुद्धा मनुस्मृती जर मूळ वाचली असती तर ती जाळली नसती. या वक्तव्यामुळं जर कोणी दुखावले गेले असतील तर मी त्यांची क्षमा मागतो. मी दिलगिरी व्यक्त करतो मनापासून